मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पाणी फक्त जीवनासाठी महत्त्वाचं नाही, तर त्यामध्ये आपल्या आयुष्याला बदलवणारे अनमोल धडे आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की दत्तात्रेयांनी आपल्या दुसऱ्या गुरु पाणीकडून कोणते जीवनाचे धडे शिकले. पहिला धडा, प्रवाहित रहा. पाण्याचा पहिला धडा म्हणजे प्रवाहित रहा. संकट कितीही मोठी असली, पाणी थांबत नाही. ते त्याचा मार्ग शोधत पुढे जातं. उदाहरणार्थ, पर्वतावरून खाली येताना पाणी खडकांना टकरातं, पण त्यामुळे थांबत नाही. ते आपला मार्ग शोधत पुढे सरसतं. दत्तात्रेयांनी या माध्यमातून जाणलं की आपणही संकटांना सामोरं जात प्रवाहात राहायला हवं. जसे की नोकरी गेल्यावर किंवा परीक्षेत अपयश आल्यावर आपण हताश होऊ नये. नवीन संधी शोधत पुढे जायला हवं. दुसरा धडा, लवचिक रहा. पाण्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे लवचिकता. जसं पाणी कोणत्याही आकारात सामावून घेतं, तसंच माणसाने परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, एका छोट्या नदीतून वाहत जाऊन ती समुद्राला मिळते. समुद्राच्या विशाल आकारात ती स्वतःला मिसळून घेते. तसंच आपणही नवीन ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणाच्या संस्कृतीनुसार स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे. तिसरा धडा, निस्वार्थ सेवा करा. पाणी कोणताही स्वार्थ न ठेवता सेवा करतं. ते झाडांना पोषण देतं, माणसांना तहान भागवायला मदत करतं. या माध्यमातून दत्तात्रेयांनी निस्वार्थ सेवा ही जीवनाची खरी मूल्ये आहेत हे शिकलं. उदाहरणार्थ, एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना कोणतेही स्वार्थ न बाळगता ज्ञान देणे, एका डॉक्टराने आपल्या रुग्णांची सेवा करणे, हे सर्व निस्वार्थ सेवाचेच उदाहरण आहेत. चौथा धडा, निर्मळता आणि शांती. स्वच्छ पाणी आपल्याला शिकवतं की आपलं मनही निर्मळ आणि शांत असावं. उदाहरणार्थ, ध्यानधारणा करून, योगासने करून आपण आपल्या मनाला शांत करू शकतो. निर्मळ मनाने आपण सत्य आणि सौंदर्याला अनुभवू शकतो. पाचवा धडा, खंबीर रहा. धबधब्याच्या पाण्याप्रमाणे संकट कितीही मोठी असली तरी त्यांचा सामना करत खंबीरपणे पुढे जाणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, एका खेळाडूने पराभवाचा सामना करून पुन्हा मेहनत करून यश मिळवणे, हे खंबीरपणे पुढे जाण्याचेच उदाहरण आहे. दत्तात्रेयांनी शिकवलं की अडथळ्यांना संधीमध्ये बदलायचं. दत्तात्रेयांनी पाण्यापासून शिकलेले हे 5 अनमोल धडे, प्रवाहित रहा, लवचिक रहा, निस्वार्थ सेवा करा, निर्मळता राखा आणि खंबीर रहा, ही शिकवण आजच्या जीवनासाठीही महत्त्वाची आहे. मित्रांनो, पाण्याने तुम्हाला कोणता धडा दिला? तुमच्या विचारांबद्दल कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात जाणून घेऊया दत्तात्रेयांचे तिसरे गुरु कोण होते.